नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की राजन आणि अन्नपूर्णा ज्या ठिकाणी त्यांची मोठी नात आणि गौरी आहे तिथल्या ठिकाणचा फोन आल्यानंतर ते धावत पळत कशी तरी निघून जातात. बाबा एकटे घरात असतात. कामिनी, रागिनी आणि हे सगळे रूममध्ये येतात. काय रे म्हाताऱ्या, तुला माहीत नाही का त्या दोघं कुठं गेलेत ते? आजोबा एकदम खाली मान घालून तिच्याकडे पाहतच राहतात. आजोबांना माहीत असतं ही कामिनी कोणता तरी कांड केल्यानंतरनं मला सांगायला आलेली आहे. असं काय झाल्यानंतरनं कामिनी माहिती आहे, तुला माहिती आहे का, तुझी मोठी सून आणि मोठी नात हे दोघं जरी सापडले, पण तुझी मोठी नात ना जागीच ठार झालेली आहे. हे सगळं तुझ्या म्हातारीपाशी कोणी सांगितलं अनेकांनी, तेही माझ्या सांगण्यावरून. माहिती आहे का, दोघीही मेलेले आहेत हे घोषित झालं आहे. असं काही झाल्यानंतर ना आजोबा भरपूर अशी रागारागाने तिच्याकडे पाहतात. त्यांचं काही चालत नसतं, त्यांची वाचा फुटत नसते. त्यामुळे ते अन्नपूर्णा आजीसमोर, राजनसमोर कामिनीचे सत्य आणू शकत नाहीत. कामिनी पटकन बाबांसमोर येते आणि म्हणते, काय रे म्हाताऱ्या, काय तुम्हाला मारायचं आहे काय? तुम्हाला ती म्हातारी तर पहिल्यापासूनच मेलेली आहे आणि तोही मेलेल्याच आहे. मेलेल्या माणसाला परत परत कोण मारण्यात एवढे इंटरेस्ट घेणार आहे? काहीच नाही. असं काही झाल्यानंतर ना आजोबा आपले खाली मान घालून शांत बसतात. कारण की त्यांना माहिती आहे कामिनी आले म्हटल्यानंतर मला काहीतरी त्रास देणार म्हणून. बाबांना ती एकदम गदागदा हलवते, त्यांना टॉर्चर करते, गळा दाबण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना बेडवरून खाली पाडते. खाली पाडल्यानंतर बाबांना एवढं लागतं तेवढ्या क्षणातच कमळी आणि ऋषी येतात. आल्यानंतर ह्या तिघी जणी पडद्याच्या मागे लपून बसतात. तेवढ्या क्षणी कमळी आणि ऋषी येतात. बाबा काय झालं, किती लागलंय हो तुम्हाला, काहीतरी हालचाल करा, असं काही म्हणल्यानंतर कमळी खूप रडायला लागते. ऋषी सर पटकन उचला बाबांना, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, नाहीतर काही खरंच नाही बघा. बरं झालं आपण वेळेमध्ये आलो. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये अन्नपूर्णा, राजन असतात त्याच हॉस्पिटलमध्ये हे तिघं म्हणजे बाबा, ऋषी आणि कमळी आलेले असतात. बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताच त्या क्षणात कमळी देवापाशी हात जोडते की बाबांना पटकन नीट होऊ दे. ऋषीही तिथेच फोनवर बसलेला असतो. त्यांच्या दोघांच्या समोरून हिते आपली सरू जाते, एकदम बेशुद्ध असते. डॉक्टरांनी तरी डिक्लेअर केलेलं असतं राजन आणि अन्नपूर्णासमोर की तुमची मोठी नात ही एकदम म्हणजे तिला वाचवू शकलो नाही आणि तुमच्या सुनेची ही हालत खूप क्रिटिकल आहे. असं काही झाल्यानंतर राजन खूप ढासाढासा रडतो. एवढ्या दिवसातून माझी लेक मला भेटली, पण ह्या अवस्थेमध्ये तिची बॉडी माझ्या हातात आहे. मी असं कधीही सहन करू आणि विचारसुद्धा केला नव्हता. आणि माझ्या बायकोची वाचण्याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. तोपर्यंत असं काही झाल्यानंतरही ते ऋषी आणि राजन आणि कमळीची गाठ पडते. राजन म्हणतो, तुम्ही दोघेजण इथं काय करताय? अहो राजन सर, तुम्हाला माहिती आहे का, बाबा बेडवरून पडले, त्यामुळं त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. राजन म्हणतो, काय काय झालंय काय नक्की, काय चाललंय काय आपल्या घरामध्ये? पटकन ते बाबांना भेटायसाठी जातात आणि म्हणतात, काय झालं, तुम्हाला लागलंय ना भरपूर, हो चाल नीट, आपण लवकरात लवकर घरी जाऊया, ती नीट तरी व्हा तुम्ही. बाबा खूप असे इशाराने सांगण्याचा प्रयत्न करतात की मला कामिनीने त्रास दिला म्हणून. पण राजनला काही कळत नाही. पण कमळीच्या डोक्यामध्ये नक्कीच येतं की हे बाबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कमळीही म्हणते की राजन सर, तुम्ही इथे काय करताय? असं म्हणत असताना असं काही म्हणत कमळी राजनचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे जाते. तिथे अन्नपूर्णाही असते. राजन सर, तुम्ही दोघेजणी इथं काय करताय हॉस्पिटलमध्ये? राजन म्हणतो, माझी मोठी मुलगी आणि माझी बायको सापडली, त्या मला भेटायला येत होत्या, पण त्यांचा अपघात झाला. माझ्या मुलीचा तर एकदम डेड बॉडीज माझ्या हातामध्ये आली आहे. कमळीला हे ऐकल्यानंतर एकदम धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला काहीही कळत नाही. असं काही झाल्यानंतर आपल्या सरूला थोडीशी शुद्ध येते, ती जागी होते. हॉस्पिटल म्हणतात, तुमची आता बायको डेंजर म्हणतात ना, क्रिटिकलमधनं जरा बाहेर आली आहे, ती वाचण्याची शक्यता जरा जास्तच वाटते आम्हाला. हे सगळं कामिनीला कळतं. राधिका म्हणजे रागिनी धावत धावत जाते कामिनीपाशी. आई, खूप मोठी गोष्ट झाली आहे, जी काही खोटी नात आपण उभी केली होती ती तर मेली आहे, पण सरू अजून म्हणजे गौरी अजून जिवंत आहे.
कामिनी म्हणते, ते कसं काय? एवढं सगळं आपण करून सुद्धा ही गौरी कशी काय जिवंत आहे? हे सगळं पाहिल्यानंतरनं कामिनी रागिनी म्हणतात, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तिला आपण राजांपाशी नाही पाठवून द्यायचं. ती दोघंजणी भेटलीच नाहीत पाहिजे. असं काही झाल्यानंतरनं येणाऱ्या काही भागामध्ये गौरी हॉस्पिटलमधून पळत पळत जाते आणि कामिनीच्या तावडीतून हॉस्पिटलमधून ती पळून जाते. ती पटकन क्षणाला एका रोडच्या पलीकडे कमळीला पाहते. कमळीला पाहिल्यानंतरनं पटकन सरू कमळीला हाक मारते, कमळे कमळे म्हणून. कमळीचा काही लक्ष नसतं, ती बाबांना गाडीत बसवत असते आणि तिथून निघून जाते. आणि सरू आपली कामिनीच्या पुन्हा एकदा जाळीत येते. खूप छान इंटरेस्टिंग येणारे भाग आहेत. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय सगळ्यांना, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.